हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत कोऑर्डिनेशन कंपाऊंड लेक्चर नंबर 02। त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की टर्म्स, कोणकोणत्या टर्म्स आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये यूज करतो। अतिशय बेसिक कन्सेप्ट आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये। ऍक्च्युअली टर्म्स नेमके काय आहेत कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये, कुठल्या प्रकारच्या टर्म्स आपल्याला गरजेचे आहेत कोऑर्डिनेशन कंपाऊंड एक्सप्लेन करण्यासाठी। ठीक आहे, मग तिच्यामध्ये कोऑर्डिनेशन स्पियर आला, कोऑर्डिनेशन एंटिटी आली, तिच्यामध्ये कोऑर्डिनेशन ऑक्सिडेशन स्टेट आली, सेंट्रल मेटल ॲटमची लिगॅंड कोणत्या प्रकारचा आहे, ॲम्बिडेंटेड आहे, बायडेंटेड आहे, ट्रायडेंटेड आहे, पॉलिडेंटेड आहे, हे सगळे जे काही टर्म्स आहेत दॅट डिस्क्राइब कोऑर्डिनेशन कंपाऊंड कम्प्लीटली। ठीक आहे, त्या टर्म्स आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत। चला सुरुवात करू आपण टर्म्स used in coordination compound. First, coordination sphere. Coordination sphere. Actually, हा coordination sphere काय? The central metal ion and ligand coordination sphere कशाला म्हणायचं बघा। The central metal ion, the central metal ion and ligands, central metal ions and ligands linked to it by सेंट्रल मेटल आयन आणि लिगॅंड जे आहेत ते एकमेकांना कसे लिंक्ड आहेत, लिंक टू इट आर in or enclosed. The central metal ion and ligands linked to it are enclosed. म्हणजे जे काही सेंट्रल मेटल आयन आणि लिगॅंड्स एकमेकांना जोडलेले आहेत ते कशामध्ये आहेत, ते असणार आहे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये, एनक्लोज इन स्क्वेअर ब्रॅकेट, इन स्क्वेअर ब्रॅकेट। कशा प्रकारचा, अशा प्रकारचं स्क्वेअर ब्रॅकेट असेल। त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये सेंट्रल मेटल आयन आणि लिगॅंड्स म्हणजे जो काही लिगॅंड आहेत मेटलला इलेक्ट्रॉन डोनेट करतात, त्यांच्यामध्ये जी काही कोऑर्डिनेशन बॉन्डिंग आहे ती सगळीच्या सगळी कोऑर्डिनेशन बॉन्डिंग किंवा सेंट्रल मेटल आयन आणि लिगॅंड त्याच्या आजूबाजूला असलेले ते एका स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण ड्रॉ करतो, दिलेले असणार आहेत, त्याला म्हणतो आपण कोऑर्डिनेशन स्फियर। This is called coordination sphere, CS। शॉर्ट मध्ये लिहिले तुम्ही, फुल फॉर्म मध्ये लिहू शकता त्याला कोऑर्डिनेशन स्फियर। ठीक आहे, बघा एक्झाम्पल आहे। सपोज या ठिकाणी मी अशा प्रकारची कॉम्प्लेक्स लिहितोय, ड्रॉ करतोय बघा, K4 आणि या ब्रॅकेट मध्ये मी लिहितोय फेरस हेक्सासायनाइड, आता बघा, आता याच्यामध्ये कोऑर्डिनेशन स्फियर कोणता आहे, काय सांगितलं तुम्हाला, सेंट्रल मेटल आयन अँड लिगॅंड्स लिंक टू इट आर एनक्लोज इन स्क्वेअर ब्रॅकेट। म्हणजे सेंट्रल मेटल आयन आणि लिगॅंड ज्या स्क्वेअर जे कोणी सेंट्रल मेटल आयन असेल किंवा लिगॅंड्स असतील ते स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असतील त्याला काय म्हणायचे, कोऑर्डिनेशन स्फियर। याच्यामध्ये कोऑर्डिनेशन स्फियर जर तुम्हाला विचारला की या मॉलिक्युल्स मध्ये, या कॉम्प्लेक्स मध्ये कोऑर्डिनेशन स्फियर कुठला आहे, तर तुम्ही काय सांगसाल की याच्यामध्ये ज्या ब्रॅकेट मध्ये मेटल आणि लिगॅंड आहेत, सायनाइड 6, ठीक आहे, सायनाइड 6 4 मायनस हा कॉम्प्लेक्स बनला या ठिकाणी। बघा ही जी एंटिटी आहे याला म्हणतो आपण कोऑर्डिनेशन स्फियर। हे काय आहे, त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन स्फियर आहे। म्हणजे मग या ठिकाणी तुम्ही काय सांगणार, सेंट्रल मेटल आयन अँड सराउंडिंग लिगॅंड कॅरी अ नेट चार्ज कॉल्ड कॉम्प्लेक्स आहे।
आता सपोज तुम्हाला या ठिकाणी हा हे काय झाला कोऑर्डिनेशन स्पियर, हा झाला कोऑर्डिनेशन स्पियर आणि हा जो आहे याला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स आयन. कॉम्प्लेक्स आयन काय, हा कॉम्प्लेक्स आहे, हा कोऑर्डिनेशन स्पियर आहे, कोऑर्डिनेशन स्पियर कॉम्प्लेक्स, कोऑर्डिनेशन स्पियर कॉम्प्लेक्स आहे फेरस हेक्सासायनाइड. ठीक आहे. ज्या वेळेस या टोटल एंटिटीला आपण आयोनाइज करतोय, काय करतो या ठिकाणी सपोज हे आयोनायझेशन झालेलं, आयोनायझेशन. ठीक आहे. या ठिकाणी काय बनेल 4K पॉझिटिव्ह. किती पोटॅशियम आहे, पोटॅशियम वरती मेटल आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, 4 वेळेस आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी ही जी स्पेस आहे त्याच्यावरती काय मायनस चार्ज आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी कॉम्प्लेक्स आयन कशाला म्हणायचंय, सेंट्रल मेटल आयन and ligand carry a net charge, carry a net charge called complex ion, called complex ion. म्हणजे याला काय म्हणणार तुम्ही, कॉम्प्लेक्स आयन काय म्हणणार, द सेंट कोणाला म्हणणार तुम्ही कॉम्प्लेक्स आयन, कॉम्प्लेक्स आयन, द सेंट्रल मेटल atom or ion, central metal ion and surrounding ligand and surrounding ligand carry a net चार्ज, म्हणजे जे काही सेंट्रल मेटल ॲटम आणि सराउंडिंग लिगॅंड्स आहेत कॉम्प्लेक्स म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये, त्याच्यावरती काहीतरी चार्ज आहे, एक तर पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा निगेटिव्ह चार्ज असेल, काहीतरी चार्ज ज्यांच्याकडे आहे त्याला म्हणायचं कॉम्प्लेक्स आयन. आयन म्हणजे काय, चार्ज, सिम्पली काय चार्ज, कॉम्प्लेक्स आयन आणि त्याच्यात चार्ज आहे, कॉम्प्लेक्स आयन कॅरी अ नेट चार्ज कॉल्ड कॉम्प्लेक्स आयन. त्याला काय म्हणणार तुम्ही, कॉल्ड कॉम्प्लेक्स आयन, कॉल्ड कॉम्प्लेक्स आयन. ठीक आहे. नोट डाऊन करा. ठीक आहे. बघा हा झाला कोऑर्डिनेशन कंपाऊंड, याचं केलं आपण आयनायझेशन, आपल्याला मिळाला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एक एंटिटी मिळाली तिच्यावरती चार्ज आहे, तिला म्हणतो आपण कॉम्प्लेक्स आयन. पण याला काय म्हणायचं, या स्पेसिसला आपण काय म्हणणार. ठीक आहे. ही सुद्धा आयनायझेबल स्पेसिस आहे, याचं म्हणजे याचं सुद्धा आयनायझेबल झालेलं आहे, याचं सुद्धा आयनायझेशन झालेलं आहे, आयन तयार झालेला आहे K पॉझिटिव्ह. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी ही जी आयनायझेबल स्पेसिस आहे द, मी या ठिकाणी लिहितो शॉर्ट मध्ये बघा, the ionizable groups shown outside the sphere. जी काय आयोनायझेबल स्पेसी आहे किंवा आयोनायझेबल ग्रुप आहे आउटसाइड द स्पियर, म्हणजे हा जो स्पियर आहे हा काय याला काम करून स्पियर. ठीक आहे. याच्या आउटसाइड जी काही स्पेसी आहे आयोनायझेबल म्हणजे त्याच्यावरती आयन चार्ज आहे. ठीक आहे. त्याला सुद्धा आपण आयन्स म्हणतो, त्याच्यावरती काहीतरी चार्ज आहे. ठीक आहे. या आउटसाइड द स्पियर और ब्रॅकेट लिहा, और ब्रॅकेट आउटसाइड द स्पियर और ब्रॅकेट म्हणजे ब्रॅकेटच्या आउटसाइडला किंवा त्या स्पियरच्या आजूबाजूला जी काही आयनायझेबल ग्रुप्स आहेत किंवा स्पेसिस आहे तिला काय म्हणणार आपण, आर कॉर्ड. त्याला म्हणायचे आर कॉर्ड, याला म्हणतो आपण काउंटर आयन, लक्षात. बघा या ठिकाणी किती टर्म्स आपण बघितलाय, कोऑर्डिनेशन स्पियर 1, कॉम्प्लेक्स आयन 2 आणि काउंटर आयन 3.
त्याच्यात 3 टर्म झाले बघा. पहिली टर्म जी आहे द सेंटर मेटल आयन अँड लिगॅंड लिंक टू इट आर एनक्लोज इन स्क्वेअर ब्रॅकेट. म्हणजे लिगॅंड आणि सेंटर मेटल ॲटम जे काही एका ब्रॅकेट मध्ये आपण एनक्लोज केलेले असतात, ठीक आहे, ब्रॅकेट मध्ये असलेली जी काही स्पीसी आहे तिला म्हणायचं स्पियर, कोऑर्डिनेशन स्पियर. ठीक आहे, आणि कोऑर्डिनेशन स्पियर या ठिकाणी हा आहे. ठीक आहे, पण बघा ज्यावेळेस एखादा कॉम्प्लेक्स कोऑर्डिनेशन कंपाऊंड ज्यावेळेस आयोनाइज होतो त्याच्यावरती काहीतरी चार्ज येतो. ठीक आहे, काहीतरी चार्ज त्याच्यावरती येतोय. त्या चार्ज स्पेसिसला, त्या कॉम्प्लेक्स चार्ज स्पेसिसला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स आयन. त्याला काय म्हणायचं? कॉम्प्लेक्स आयन. आणि ज्यावेळेस जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड आयोनाइज होतोय त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स आयन बनलेला असताना त्याच वेळी काहीतरी आयन्स म्हणजे जे की या कॉम्प्लेक्सच्या बाजूला आहे, आउटसाइड आहे, त्या कोऑर्डिनेशन पेअरच्या आउटसाइडला आहे, काही आयन त्या ठिकाणी तयार झालेले आपल्याला दिसतात. त्या आयन्सला आपण म्हणायचंय काउंटर आयन्स. The ionizable groups shown outside the sphere or bracket are called counter ion, and this called complex ion, and whole these spaces enclosed in square bracket are called coordination sphere. Got it? Write down. बघा नेक्स्ट जी टर्म्स आहे ती आहे चार्ज नंबर. The net charge residing on the complex ion its charge number. It is algebraic sum of the charges carried by central metal ion and ligand. म्हणजे बघा या ठिकाणी जो काही कॉम्प्लेक्स आहे, अगोदरचाच कॉम्प्लेक्स घेऊ आपण Cl6 4-. आता या कॉम्प्लेक्स वरती काहीतरी चार्ज आहे की या कॉम्प्लेक्स वरती जो चार्ज असणार आहे त्याला म्हणायचं चार्ज नंबर. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी काय सांगितलं? इट इज अल्जेब्रिक सम ऑफ द चार्जेस. आता हा जो चार्ज आहे हा अल्जेब्रिक सम पण आहे. कोणाचा? या मेटल वरती किती चार्ज आहे किंवा या लिगॅंड्स वरती किती चार्ज आहे त्यांची जी काही अल्जेब्रिक सम असणार आहे त्याला सुद्धा म्हणतो आपण चार्ज नंबर. करेक्ट, सिंपल आहे, लिहून घ्या तुमच्याकडे. बघा ऑक्सिडेशन स्टेट टर्म्स 5. द चार्ज कॅरीड बाय द सेंट्रल मेटल आयन इज इट्स ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे जो काही सेंट्रल मेटल आयन आहे त्याच्यावरती जो काही चार्ज असणार आहे कॉम्प्लेक्स मध्ये त्याला म्हणायचं ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे बघा या ठिकाणी आपण कॉम्प्लेक्स आयन मधल्या मेटलची ऑक्सिडेशन स्टेट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. ठीक आहे, अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. सपोज तुम्हाला एक्झाम्पल दिलेले जातात. बघा अशा प्रकारे एक्झाम्पल असतात. सपोज FeCN6 4-. ठीक आहे, हा एक एक्झाम्पल आहे. नंतर कोबाल्ट हेक्सामाइन, कोबाल्ट NH3 हेक्सामाइन, कोबाल्ट हेक्सामाइन आणि बाहेर आहे Cl3. ठीक आहे, दोन कॉम्प्लेक्स आहेत सपोज आणि तुम्हाला विचारलं व्हॉट इज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल आयन. म्हणजे हा जो काही कॉम्प्लेक्स आहे या कॉम्प्लेक्स मधल्या जो काही मेटल आहे त्याची आपल्याला कॅल्क्युलेट करायची ऑक्सिडेशन स्टेट. बघा ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? द चार्ज कॅरीड बाय द सेंट्रल मेटल आयन. म्हणजे हा जो सेंट्रल मेटल आहे याच्यावरती किती चार्ज आहे त्याला म्हणायचं ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे, आता ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की ज्या कॉम्प्लेक्स वरती जो काही चार्ज आहे, या कॉम्प्लेक्स वरती जो काही चार्ज आहे तो आपल्याला मदत करतो याची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्यासाठी. ते बघा या ठिकाणी याची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला कॅल्क्युलेट करायची, कन्सिडर करा ती आहे x प्लस. ठीक आहे, प्लस. आता या ठिकाणी काय करणार आपण? याच्यावरती जो काही चार्ज आहे चार्ज ऑन लिगॅंड, चार्ज ऑन लिगॅंड. आता सायनाइड आहे, सायनाइड वरती किती चार्ज आहे? -1 चार्ज. ठीक आहे, -1 चार्ज. किती सायनाइड आहे? 6 × 6 करा. ठीक आहे, प्लस दुसरा काही एखादा आयस वगैरे काही आहे का तिथे? आता नाही, बरोबर आहे, तिथे काय आहे का? नाही. मग आता इज इक्वल टू ती व्हॅल्यू असते 0.
म्हणजे या ठिकाणी बघा ऑक्सिडेशन स्टेट इज इक्वल टू एक्स प्लस चार्ज ऑन लिगॅंड, किती लिगॅंड आहेत त्याला मल्टिप्लाय करा, इज इक्वल टू ऑक्सिडेशन स्टेट किती असते कॉम्प्लेक्सची कन्सिडर करायची आपल्याला 0. आता बघा या ठिकाणी कॉम्प्लेक्सवरती चार्ज किती आहे -4, म्हणजे बघा या कॉम्प्लेक्सची जी काही ऑक्सिडेशन स्टेट दिलेली आहे ती किती आहे -4 दिलेली आहे, पण आपल्याला काढायची कोणाची फेअरची. बघा म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट इज इक्वल टू x -6, x -6 इज इक्वल टू -4. ठीक आहे, म्हणजे आता बघा ऑक्सिडेशन स्टेट ठीक आहे. आता बघा ही व्हॅल्यू तिकडे घेऊन जा, x इज इक्वल टू -4 प्लस 6, म्हणजे x इज इक्वल टू काय +2, x इज इक्वल टू काय +2, म्हणजे याच्यावरती ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +2. फेरसची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +2. आला लक्षात. आता बघा समोरचा जो काही मॉलिक्यूल्स मला दिलेला आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट आपण कॅल्क्युलेट करू. आता बघा या ठिकाणी या कॉम्प्लेक्स वरती चार्ज किती आहे ते बघा. सपोज याला कन्सिडर करा, सपोज ज्यावेळेस तुम्ही याला आयोनाइज करणार त्याच्यावरती चार्ज किती आहे ते कसं कॅल्क्युलेट करणार बघा. हा कंपाऊंड जर का तुम्ही आयोनाइज केला तर Cl3 आहे, म्हणजे किती 3Cl मायनस आयन मिळणार, प्लस कॉम्प्लेक्स मध्ये काय कोबाल्ट NH3 6 कॉम्प्लेक्स. आता याच्यात 3 काउंटर आयन बाहेर पडले, Cl मायनस किती 3 आहे, म्हणजे मायनस चार्ज किती झाला 3, म्हणजे याच्यावरती किती चार्ज असेल +3. त्या कॉम्प्लेक्स वरती किती आहे +3, आणि ही ऑक्सिडेशन स्टेट कोणाची असणार आहे या कोबाल्टची असणार आहे. आता बघा या ठिकाणी आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची. बघा कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट कन्सिडर करा x प्लस लिगॅंड किती कोणता आहे अमोनिया. आता अमोनियावरती काही चार्ज आहे का, या हा जो अमोनिया आहे याच्यावरती काही चार्ज आहे की नाही, म्हणजे न्यूट्रल लिगॅंड आहे. ठीक आहे, म्हणजे 0 इंटू किती आहे ते 6 इज इक्वल टू किती, इज इक्वल टू किती +3 टोटल चार्ज किती आहे प्लस, म्हणजे ठीक बघा x इज इक्वल टू काय, आता 0 इंटू 6 0, x इज इक्वल टू किती आलं +3, बघा +3, म्हणजे या ठिकाणी कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे +3. लक्षात +3. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मी काही एक्झाम्पल देतो तुम्हाला या ठिकाणी, ती एक्झाम्पलची आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करायची ते आपण बघू. हे 2 एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला जो काही सेंट्रल मेटल आयन आहे त्याची कॅल्क्युलेट करायची आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट. बघा या ठिकाणी याची ऑक्सिडेशन स्टेट कन्सिडर करा x प्लस अमोनियावरती चार्ज आहे का नाही, न्यूट्रल आहे पण 0, किती अमोनिया आहे 4. ठीक आहे, प्लस या ठिकाणी आपली एक एंटिटी आहे सल्फेट आहे, बरोबर. सल्फेट आयन वरती किती चार्ज असतो -2 इज इक्वल टू काय 0, इज इक्वल टू काय कन्सिडर करायचं 0. आता बघा x प्लस इथे काय असणार आहे आता 0 आणि -2 इज इक्वल टू काय 0, म्हणजे x -2 इज इक्वल टू 0, म्हणजे x इज इक्वल टू किती +2, x इज इक्वल टू काय +2, म्हणजे या ठिकाणी कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट किती आली +2. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कॉपर इज इक्वल टू +2. ठीक आहे, या ठिकाणी बघा या ठिकाणी कोबाल्टची आपल्याला कॅल्क्युलेट करायची ऑक्सिडेशन स्टेट x प्लस 0 अमोनियाचा आहे, ठीक आहे, इंटू 6 इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 6. आता बघा या ठिकाणी या कॉम्प्लेक्स वरती काहीतरी चार्ज आहे, तो चार्ज आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे, एकावरती आहे +3 आणि एकावरती आहे -3.
बघा म्हणजे या ठिकाणी +3 आहे इज इक्वल टू काय +3 x इज इक्वल टू काय आलं +3 जे ऑक्सिडेशन स्टेट ऑफ कोबाल्टची किती आली या कॉम्प्लेक्स मध्ये +3 इकडे या क्रोमियमची कन्सिडर करा x + 0 * 6 इज इक्वल टू -3 x इज इक्वल टू -3 x इज इक्वल टू काय -3 लक्षात आता बघा या ठिकाणी दुसरा एक कॉम्प्लेक्स आहे हा कॉम्प्लेक्स क्रोमियम C2O4 थ्राइस ऑक्झॅलेट आयन दिलेला आहे काय ऑक्झॅलेट आयन याचे टोटल चार्ज आहे -3 आता कन्सिडर करा x प्लस ऑक्झॅलेट आयन किती आहे 3 आहे आता ऑक्झॅलेट आयन मध्ये किती चार्ज असतो -2 बरोबर आहे किती असणार आहे -2 म्हणजे या ठिकाणी असेल -2 इंटू किती आहे 3 इज इक्वल टू किती 0 सॉरी किती -3 म्हणजे x प्लस -6 इज इक्वल टू -3 म्हणजे x इज इक्वल टू -3 प्लस 6 इज इक्वल टू किती आली +3 ऑक्सिडेशन स्टेट किती आली +3 म्हणजे अशा प्रकारे आपण ऑक्सिडेशन स्टेट मेटल्स आयनची कॅल्क्युलेट करू शकतो आणि ही आहे टर्म्स नंबर 5 ऑक्सिडेशन स्टेट द चार्ज कॅरीड बाय सेंट्रल मेटल आयन इज इट्स ऑक्सिडेशन स्टेट जो काही सेंट्रल मेटल आयन वरती चार्ज असणार आहे तो काय असणार आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे ठीक है 6 terms used in coordination compound that is coordination number of central metal ion आता बघा coordination number ऍक्च्युअली काय असतं बघा the number of ligands atom जे काही ligands atom असणार आहे ते number of ligands atom that are directly bound to the central metal ion by coordinate bond म्हणजे जो काही मेटल असणार आहे या मेटलकडे जेवढे काही लिगॅंड या मेटलला अटॅच असतील किंवा या लिगॅंडने जे काही इलेक्ट्रॉन या मेटलला डोनेट केलेले असतील यांच्यामध्ये जेवढे काही कोऑर्डिनेट बॉन्ड असतील जितके कोऑर्डिनेट बॉन्ड ते झाला त्याचा कोऑर्डिनेशन नंबर तो काय झाला त्या कॉम्प्लेक्सचा कोऑर्डिनेशन नंबर फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला या ठिकाणी एक मेटल दिलाय ठीक आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट सपोज +3 आहे +3 ऑक्सिडेशन स्टेट असेल आणि याला मी असे 6 लिगॅंड दाखवतो लिगॅंड L मीन्स लिगॅंड आणि M मीन्स सेंट्रल मेटल ॲटम ठीक आहे बघा लिगॅंड आता या ठिकाणी तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ दिस कॉम्प्लेक्स हा जो कॉम्प्लेक्स आहे त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर काय तुम्हाला काय लक्षात ठेवायचं की या सेंट्रल मेटल ॲटमला किती लिगॅंड अटॅच झालेले आहेत ठीक आहे किंवा त्या सेंट्रल मेटल ॲटम आणि लिगॅंड मध्ये किती कोऑर्डिनेट बॉन्ड आहेत बघा 1 2 3 4 5 6 कोऑर्डिनेट बॉन्ड आहे ठीक आहे 6 कोऑर्डिनेट बॉन्ड असल्यामुळे या ठिकाणी कोऑर्डिनेशन नंबर किती झाला कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू 6 ठीक आहे सपोज या ठिकाणी एक सेंट्रल मेटल ॲटम कन्सिडर केला त्याची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे या ठिकाणी लिगॅंड हा एक लिगॅंड आहे एका लिगॅंडने 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार केलेले आहेत ठीक आहे दुसरा लिगॅंड आहे हा दुसरा लिगॅंड याला सुद्धा 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार केलेले आहे ठीक आहे आणि या ठिकाणी सपोज तिसरा लिगॅंड मी घेतलाय याने सुद्धा किती 2 कोऑर्डिनेट बॉन्ड तयार केलेले आहे ठीक आहे लिगॅंड किती आहेत 3 असा नंबर ऑफ लिगॅंड्स ठीक आहे कोऑर्डिनेशन नंबर मीन्स नंबर ऑफ लिगॅंड्स फॉर्म कोऑर्डिनेट बॉन्ड आता इथे 3च लिगॅंड आहेत पण कोऑर्डिनेट बॉन्ड किती आहे बघा 1 2 3 4 5 6 ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय कोऑर्डिनेशन नंबर या ठिकाणी सुद्धा आहे 6
ठीक आहे. आता या ठिकाणी लिगॅंड 6 आहे, कोऑर्डिनेशन नंबर 6. या ठिकाणी लिगॅंड 3 आहे तरी सुद्धा कोऑर्डिनेशन नंबर 6. म्हणजे याचा अर्थ काय, नंबर ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड बिटवीन सेंट्रल मेटल आयटम अँड लिगॅंड इज द कोऑर्डिनेशन नंबर. आणि हे कसे आपण लक्षात घेणार, ठीक आहे. आता काही लिगॅंड जे आहेत हे 2 इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतील, त्याला म्हणतो आपण बायलेटेड. काही लिगॅंडला 3 साइड असतात इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करण्यासाठी, ते कसे असतात, ट्रायडेंटिक. म्हणून आपण एक फॉर्म्युला तयार केला आहे की कोऑर्डिनेशन नंबर जो आहे, कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ लिगॅंड्स. जेवढे काही लिगॅंड्स असतील ते लिगॅंड्स इनटू डेन्सिटी ऑफ लिगॅंड्स. म्हणजे ते जे काही लिगॅंड्स आहेत ते किती पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे, डेन्सिटी. ठीक आहे. 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट म्हणजे 2 डोनर साइड असतील, 1 डोनर साइड असेल किंवा 3 डोनर साइड. नंबर ऑफ डोनर साइड इज कॉल्ड डेन्सिटी ऑफ दॅट लिगॅंड. ठीक आहे. याचे आपण एक्झाम्पल काही घेऊ, इथपर्यंत लिहून घ्या नोटबुक मध्ये व्यवस्थित. 2 एक्झाम्पल दिलेले आपल्याला कॅल्क्युलेट करायचं कोऑर्डिनेशन नंबर. आता बघा या ठिकाणी सेंट्रल मेटल इलेक्ट्रॉन आहे, कोबाल्ट आहे. या किती अमोनिया सराउंडेड आहे, 6 अमोनिया. किती अमोनिया, 6 अमोनिया. हा जो अमोनिया आहे याच्याकडे किती डोनर साइड आहे, एकच डोनर साइड आहे. म्हणजे बघा हा जो कोबाल्ट आहे, हा कोबाल्ट कसा आहे, या ठिकाणी हा एक अमोनिया, ओके, हा दुसरा अमोनिया, हा तिसरा अमोनिया, हा चौथा अमोनिया, हा 5वा अमोनिया, हा 6वा NH3. किती अमोनिया मॉलिक्युल्स या कोबाल्ट अटॅच आहेत, 6. ठीक आहे. याचा कोऑर्डिनेशन नंबर किती झाला, कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. ठीक आहे. बघा तुम्ही कॅल्क्युलेट सुद्धा करू शकता का, नंबर ऑफ लिगॅंड्स किती आहे, कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ लिगॅंड्स किती आहे, 6 इनटू काय, डेन्सिटी. किती पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतात, एकच पेअर ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 1. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू काय, 6 इंटू 1 6. लक्षात 6. आता या ठिकाणी बघा हा कोबाल्ट आहे, पण या ठिकाणी बघा लिगॅंड वेगळा आहे. कुठला लिगॅंड आहे, C2O4. आता C2O4 काय, ऑक्झॅलेट आहे. त्याच्याकडे किती डोनर साइड आहे, बघा कार्बन, हा कार्बन आहे, इथे कार्बन आहे, O मायनस, C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, O मायनस. हाच आहे की नाही, C2O4. हा ऑक्झॅलेट. याच्याकडे किती डोनर साइड आहेत, इथे इथून सुद्धा हा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो आणि या साइडला सुद्धा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करू शकतो. म्हणजे 2 डोनर साइड आहे. ठीक आहे. म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. कोऑर्डिनेशन नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ लिगॅंड्स किती आहे, 3. नंबर ऑफ लिगॅंड्स 3 इनटू डेन्सिटी ऑफ लिगॅंड. म्हणजे किती पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करतोय, 1 2, किती 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर काय आला, 6. ठीक आहे. या ठिकाणी 6 अमोनिया आहे तरी सुद्धा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे, कारण की ते किती एकच पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करणार. ठीक आहे. या ठिकाणी जो काही लिगॅंड्स आहे हे सुद्धा 3 आहेत, कोऑर्डिनेशन नंबर 3 असायला पाहिजे, पण यांच्याकडे डोनर साइड 2 आहेत म्हणून 3 इंटू 2 इज इक्वल टू 6. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 6 आहे. लक्षात. अशा प्रकारे कोऑर्डिनेशन नंबर सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. बघा या ठिकाणी मी तुम्हाला काही लिगॅंड देतोय, त्याची डेन्सिटी देतोय. ठीक आहे. बघा अमोनिया जो आहे तो त्याचं नाव काय, अमीन. त्याची डेन्सिटी काय, मोनोडेंटेड. म्हणजे तो एकच पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करणार आणि एकच कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करणार. ठीक आहे. या ठिकाणी इथिलीन ट्रायमीन, NH2 CH2 CH2 NH CH2 CH2 NH2. किती डोनर साइड आहेत बघा, 1 2 3 डोनर साइड आहेत. ठीक आहे. काय, इथिलीन ट्रायमीन, डायन त्याला आपण म्हणतो. त्याचं डेन्सिटी किती आहे, ट्रायडेंटिक. म्हणजे 3 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तो डोनेट करणार. या ठिकाणी इथिलीन डायमीन, NH2 CH2 CH2 NH2. इथिलीन डायमीन EN तो कसा आहे, बायडेंटेड आहे. त्याच्याकडे 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन साइड आहेत डोनेट करण्यासाठी. आलं लक्षात, नोट डाऊन करा. बघा एक क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, फाइंड कोऑर्डिनेशन स्फियर चार्ज नंबर ऑक्सिडेशन स्टेट कोऑर्डिनेशन नंबर इन फॉलोइंग. म्हणजे या रिएक्शन मध्ये तुम्हाला काय करायचंय, कोऑर्डिनेशन नंबर काय आहे, चार्ज नंबर काय आहे, ऑक्सिडेशन स्टेट काय आहे सेंट्रल मेटल आयटमची,
आणि कोऑर्डिनेशन नंबर किती आहे हे तुम्हाला या कॉम्प्लेक्समध्ये कॅल्क्युलेट करायचे. 2 एक्झाम्पल दिलेले आहेत, तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करा आणि जे काही तुमचं आन्सर असेल ते रिसेंड करा. ठीक आहे, आपण त्या ठिकाणी थांबू. उद्या भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. ऑल द व्हेरी बेस्ट. अभ्यास करत राहा. थँक्यू.